नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कालावधीमध्ये बऱ्याच दिवसापासून भेट नव्हती। आज योगायोगाने एक विषय समोर आला, त्या निमित्तानं आपण सर्वांना निमंत्रित केलं होतं। आपण सर्वजण आलात, आम्ही आपले आभारी आहोत। सध्या जो सर्वच माध्यमातून जो विषय गाजतो आहे, नवीन जे शासनाने योजना जाहीर केलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, तर त्या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये जिल्ह्याभरामध्ये जे उत्सवप्रवाहाचं वातावरण आहे आणि काही मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही 15 तारखेलाच बंद होणार आहे, बाकीच्यांना मिळणारच नाही, असे काही लोकांनी परिपूर्ण माहिती न घेता काही अफवा पसरवल्यामुळं महिला भगिनींची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सेतू केंद्रावर झालेली आहे आणि त्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत। नाराजी पण लोकांमधून येत आहे। त्या अनुषंगानं आणि काही काल सभागृहामध्ये चर्चा होऊन काही शासन निर्णयामध्ये पण काही बदल करण्यात आलेला आहे। तर त्या अनुषंगानं आपल्या माध्यमातून माहिती समस्त जिल्ह्यातील आपल्या माता भगिनीपर्यंत पोहोचवावी आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना जो एक मानसिक त्रास या माध्यमातून होतो आहे ते थांबवावा आणि योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाभरामध्ये करावी आणि एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतो आहोत। तर यामध्ये 2-3 मुद्दे फक्त अधोरेखित करायचे आहेत। एक तरी पहिला जो विषय होता की पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 15 तारखेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत, असा विषय होता पहिल्या याच्यामध्ये आणि त्यामुळं बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही की काय। पण आपल्या माध्यमातून सर्वांना मला हे माहिती द्यायची आहे की आता ही जी मुदत आहे ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिला टप्पा असा शब्द वापरला होता, म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा अर्ज स्वीकारले जाणारच होते, परंतु काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं आणि लोकांनी खूप गर्दी अर्जासाठी केलेली आहे। पण आता जे आहे त्याच्यामध्ये ती मुदत आपली आता 31 ऑगस्टपर्यंत वाढवलेली आहे, त्यामुळं कुठेही काही गर्दी करण्याची गरज नाही आहे। त्यानंतर दुसरा असा अर्थ काही जण घेऊ शकतील किंवा 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे म्हणजे आपल्याला 2 महिने उशीर होईल, 2 महिन्याचा लाभ जाईल, परंतु 31 ऑगस्टपर्यंत जरी अर्ज स्वीकृत केला तरी 1 जुलैपासूनच त्याचा लाभ दिला जाणार आहे, बरोबर आहे। त्यामुळं अर्ज जरी उशिरा स्वीकारला तरी त्याच्यामध्ये लाभ मिळायला काही अडचण येणार नाही आहे। त्यामुळं ह्या काही 2-3 बाबी जरा ठळक सर्वच माध्यमातून जाणं गरजेचं आहे, जेणेकरून या माता भगिनीचा त्रास कमी झाला पाहिजे। त्यानंतर मुख्य उद्देश या अर्ज भरताना जे 2 कागदपत्र महत्त्वाचे आहेत, एक रहिवासी दाखला आणि दुसरा उत्पन्नाचा दाखला, आणि यामुळं खरी सेतू केंद्रावर तहसील ऑफिसमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे आणि त्याच्यातून काही ठिकाणी लुटीचे प्रकार झाल्याच्या बातम्या काही लोकांचे फोन येत होतात। त्यामध्ये पण काल शासनाने सुधारित निर्णय घेतलेला आहे आणि रहिवासी दाखला जे बंधनकारक होता ते रहिवासी दाखल्याच्या ऐवजी इतर जे पुरावे आहेत त्यामध्ये 15 वर्षापूर्वी पासून महाराष्ट्रात राहत असल्या संदर्भामध्ये 2-3 कागदपत्राच्या आधारे जे सिद्ध होते त्याच्यामध्ये त्यांनी 4 कागदपत्र दिलेले आहेत। एक रेशन कार्ड, दुसरं आपलं इलेक्शन कार्ड जे आता मॅक्झिमम लोकांकडे आहे, त्याच्यामुळं मला वाटत नाही आता सेतूमध्ये कोणी येईल म्हणून। रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, त्याच्यानंतर TC, काही ना काही शिक्षण झालेलं असतंय आणि कुठं ना कुठं तरी कामानिमित्त शाळा सोडल्याचा दाखला त्यांच्याकडे, महिलांकडे असतो, तो दाखला म्हणजे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि ग्रामपंचायतकडून किंवा नगर परिषदकडून बर्थ सर्टिफिकेट घेतलं जातं मॅक्झिमम लोकांकडून, तर ते जन्माचा दाखला, म्हणजे हे 4 पैकी कुठलाही कागद त्यांच्याकडे असेल तर त्यांना मुद्दाम म्हणून रहिवासी दाखला काढण्याची गरज नाही आणि त्या रहिवासी दाखल्याची या अर्जासोबत जोडण्याची काही आवश्यकता नाही। या 4 पैकी निश्चितपणे घरी एखादा एक कागद त्यांना सापडणार आहे।
तर हा एक मेजर इश्यू आहे, तो त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे की रहिवासी दाखल्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी करायचं नाही. दुसरा विषय होता उत्पन्नाच्या दाखल्याचा. उत्पन्नाचा दाखला हा महत्त्वाचा कागद त्याच्यासाठी लागणार आहे, परंतु त्याच्यामध्ये पण आता जे जुने आपले रेशन कार्ड आहेत, केशरी आणि पिवळे रेशन कार्ड, ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड आहे, त्यांनी ते कार्ड जरी दिलं तरी त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार नाही. त्यामुळे ती पण आता 8 काढल्यामुळे त्याच्यातही आणखी 75-80% महिला त्याच्यातून सूट होत मिळतील. आणि मग ज्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड नाही आहे अशासाठीच फक्त उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असणार आहे. आणि आम्ही कालच तहसीलदार BDOची जॉईंट मीटिंग घेतलेली आहे. आज आम्ही सेतूचे जे जिल्हा प्रमुख आहेत आणि तालुक्यात कोऑर्डिनेटिंग करणारे तहसीलदार आहेत त्यांची पण बैठक घेतली. आणि आता ग्रामसेवकांची VC म्हणजे आपल्या 15 मिनिटाच्या बैठकीनंतर आपण VC ठरलेली आहे. आपण संपूर्ण ग्रामस्तरावरचं हे अर्ज संदर्भातलं नियोजन केलेलं आहे. ते नियोजन आपल्याला CO साहेब सांगतीलच. इथं दोन्ही महिला बाल कल्याणचे अधिकारी आहेत, जिल्हा परिषदचे आणि स्टेटचे. त्याच्यामध्ये काल जे दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये या दाखल्या संदर्भातला आहे. पुन्हा शेतीची अट वगळली तो पण एक विषय आहे. पुन्हा वयाची जी मर्यादा होती, पहिल्या 21 ते 60 होती, ते आता 21 ते 65 केलेली आहे. तर ह्या 2-3 गोष्टी परत अधोरेखित करत असताना जिल्ह्यातल्या आपल्या तमाम महिलांना हे आश्वस्त केलं पाहिजे की तुम्हाला कुठल्याही प्रमाणपत्रासाठी कुठल्याही ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा त्रास होत असेल, म्हणजे आता मुळातच त्यांना शेतवर यायची गरज नाही, 5-10% लोकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी यावं लागेल. तर त्यासाठी सुद्धा आम्ही सेतूधारकांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आमचे जे ग्रामस्तरावरचे तालुका स्तरावरचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा रँडमली सेतू केंद्राला व्हिजिट देऊन त्या ठिकाणी कुठल्या महिलांकडून आर्थिक उभारणूक किंवा आर्थिक पिळवणूक काय होत आहे का कसं याची तपासणी करायला सुद्धा सांगितलेलं आहे. पण त्याच्याही व्यतिरिक्त आमचं असं जिल्हा प्रशासनाने असं ठरवलं आहे की कुठल्याही महिलांना हे अर्ज भरण्यासाठी त्याच्यानंतर अर्जाचा लाभ मिळण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आम्ही स्वतःहून आपल्या जिल्ह्यामध्ये नियोजन केलेलं आहे. त्या नियोजनाची माहिती आपल्याला CO साहेब देतील. आता जसा माननीय कलेक्टर साहेबांना सगळ्यांना डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की थोडक्यात बदल या योजनांच्या लाभार्थी संदर्भात करण्यात आलेले आहेत आणि जसंच बदलाव करण्यात आले त्याचप्रमाणे आपले जिल्हा स्तराची जी यंत्रणा आहे त्यांना पण तसा रीतीने कम्युनिकेशन झालेलं आहे की म्हणजे असं नाही की आपल्याकडून वरून जर गाईडलाईनमध्ये काही चेंज होत असेल तो ते खालचे पातळीवर पोहोचण्यामध्ये वेळ लागत असेल या त्या कारणामुळे कोणतीही महिला लाभार्थीला लाभ भेटणार नाही या त्यांची अर्ज रिजेक्ट होणार आहे असा कोणताही विषय आपल्यासमोर येणार नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने ऑलरेडी दक्षता घेतलेली आहे. बऱ्यापैकी परवा आपल्या जिल्हा स्तरावरची एक मीटिंग झाली होती, त्यामध्ये जिल्हा स्तरावर जितके बी या योजना संदर्भात जितके अधिकारी होते सगळ्यांना स्वतःचे जे टास्क आहे ते असाईन करण्यात आले होते आणि त्यामध्ये सर्वात पॅलफूड कमिटीमध्ये जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहे त्यांचा रोल खूप मोठा आहे. त्यांना या संदर्भात आपल्याकडे किती डेटा एंट्री ऑपरेटर आहे, आपल्याकडे अंगणवाडींचं प्रशिक्षण संदर्भात विषय आहे, त्याच्यानंतर इतर आपल्याकडे ग्रामपंचायतच्या कशा रीतीने आपल्याला मदत घेता येणार आहे, तलाठी आहे त्यांची मदत कशा रीतीने घेता येणार आहे, सगळ्यांचा परवाच्या दिवशी आपण नियोजन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपले प्रत्येक खालचे पातळीपर्यंत मेसेज गेला पाहिजे. त्या संदर्भात आज रोजी ग्रामसेवकांची VC मार्फत माननीय कलेक्टर साहेब आणि माझ्या स्टाफवर त्यांना संदेश देता येणार आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आपल्याकडे या योजनाची प्रसिद्धीचा विषय आहे की प्रत्येक गावामध्ये या संदर्भात दवंडी दिली गेली पाहिजे. कोणताही महिला लाभार्थी यामध्ये राहायला नको. त्या संदर्भात प्रत्येकापर्यंत हे मेसेज गेला पाहिजे की अशी योजना आहे, त्याचा निकास ABCD असा प्रमाणे आहे, त्यामध्ये काय फेरबदल झालेला आहे ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्या संदर्भात आपल्या स्तरावर नियोजन करण्यात आलेलं आहे. दुसरा विषय, काल आपल्याकडे सेतू केंद्रावर गर्दी खूप दिसून आली. त्या संदर्भात आपले सेतू केंद्र आहे त्यांना पण तहसीलदारांमार्फत ऑलरेडी मेसेज देण्यात आलेला आहे की सेतू केंद्रावर कशा रीतीने गर्दी होऊ नये, अर्ज स्वीकारताना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ते कशा रीतीने फास्ट ट्रॅकने आपण त्यांचे दाखले संदर्भात कारवाई आहे ते लवकर करू शकतो. तो एक मोठा विषय त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे.
थर्ड विषय आहे बँकिंग ऑफिशियलला आपण ऑलरेडी जे महिलांचं काही महिला असं पण असेल ज्यांचं बँकिंग अकाउंट उघडलेलं नसेल तो त्यांच्या झिरो बॅलन्स अकाउंट उघडण्यासंदर्भात माननीय कलेक्टर साहेब आणि माझ्या याच्यावर ते निर्देश देण्यात आलेला आहे आणि ते काम आपल्याकडे पॅरलली चालू आहे. याच्यानंतर आपल्याकडे प्रत्येक ऊड योजनाचे किती लाभार्थी आले त्यामध्ये किती पात्र झाले त्याचा आपला डेली मॉनिटरिंगचा एक सेटअप जिल्हा स्तरावर करण्यात आलेला आहे. आणि मोस्टली आमचं नियोजन असं आहे की जितके बी लाभार्थी राहणार आहे ते ग्राम स्तरावर जर त्यांचा काही विषय आला तो जवळपास मंडल अधिकारीच्या स्तरावर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. मोस्ट ते तालुका स्तरावर रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. जिल्हा स्तरावर कोणताही विषय रेज होण्याची गरज पडणार नाही या संदर्भात दक्षता आपल्या स्तरावर घेण्यात आलेली आहे. यानंतर ऑलरेडी सगळे लोक जसं नारी शक्ती आपल्याकडे जसं चालला त्याच्यानंतर आपण त्याच्या प्रशिक्षणचा सेशन घेणार आहे आणि त्यासोबत महिला स्वतः त्या ॲपमध्ये अर्ज करू शकतात आणि त्यांचा लाभ घेऊ शकतात. आणि सेम आपल्याकडे 4 प्लॅटफॉर्म आहेत त्या संदर्भात. अंगणवाडी सेंटर त्यामध्ये करू शकतात, ग्रामसेवकच्या स्तरावर आपण ठेवलेलं आहे, अंगणवाडी सुपरवायझरच्या स्तरावर ठेवलेलं आहे आणि लास्ट आहे CDPOच्या कार्यालयामध्ये ते ठेवलेलं आहे. अशा रीतीने 24 ठिकाणी ते अर्ज करू शकतात आणि योजनांचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भात नियोजन आपल्या जिल्हा स्तरावर करण्यात आलेलं आहे.